श्रुती, प्लीज मला माफ कर. विनाकारण तुझ्या आयुष्याचा खेळ झालाय. कळतंय का मला, तुलाही मन आहे. तुलाही तुझं मन मोकळं करावंसं वाटत असेल, पण नाही करता येत. पण मी मुद्दाम नाही करत ग. अजूनही मी तुला चित्राची जागा देऊ शकलो नाही. त्या दृष्टीने मी तुला पाहिलेच नाही कधी. पण तरीही मी तुला दुसऱ्या कोणासोबत आणि त्या प्रसादसोबत तर नाहीच पाहू शकत. श्रुती गाढ झोपली होती. नकळत शौर्याचे हात तिच्या चेहऱ्यावरून फिरले. तोही तिच्याच बाजूला आडवा झाला. वेड्यासारखा तिच्या मलूल चेहऱ्याकडे पाहत होता. काही वेळातच श्रुती शौर्याच्या मिठीत गाढ झोपलेली होती आणि शौर्यही तिला मिठीत घेऊन झोपी गेला. आता पुढे. दुसऱ्या दिवशी दोघेही आवरून कॉलेजला निघून गेले. ना श्रुती शौर्याशी बोलत होती, ना शौर्य तिच्याशी. एक्झाम जवळजवळ संपत आली होती. शेवटचं वर्ष असल्याने श्रुतीनेही मन लावून अभ्यास केला होता. तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. शौर्य ते तिला करू देईल की नाही हेही तिला माहीत नव्हतं. एक्झाम संपल्यावर तिने शौर्यशी आणि डॅडशी ह्या विषयावर बोलायचं ठरवलं. आज शेवटचा पेपर होता. कॉलेज संपलं म्हणून श्रुती खुश होती, तर बरेच जण पुन्हा भेटता येणार नाही म्हणून नाराज होते. श्रुतीलाही थोडं वाईट वाटत होतं, कारण आता पहिल्यासारखी मज्जा मस्ती आता करता येणार नव्हती. पण तिने सगळ्यांना आपण अधेमध्ये भेटत राहू असे सांगितले. थोड्या वेळात श्रुती आणि प्रसाद अकॅडमीत निघून गेले. शौर्य घरी निघून आला. एक्झाम संपली तरी श्रुती घरी आली नव्हती, त्यामुळे त्याला जरा तिचा रागच आला होता. काय गरज आहे उगीचच बाहेर फिरायची, त्याची चिडचिड होत होती. श्रुती तिच्या ठरलेल्या वेळेत घरी परतली. दोघांचा अबोला अजून काही मिटला नव्हता. दुसऱ्या दिवशी श्रुती तिच्या वेळाप्रमाणे अकॅडमीत निघून गेली. शौर्याला मात्र अजून कॉलेजमध्ये जावे लागत होते. तो घरी आला तर त्याला श्रुती कुठेच दिसली नाही, पण तो कोणाला विचारू शकत नव्हता. साधारण हे असं रोजचं चालू होतं. श्रुतीचं असं उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहणं शौर्याला आवडत नव्हतं. आज त्याने श्रुती नेमकी कुठे जाते ते पाहायचं ठरवलं. आज कॉलेजला न जाता तो घरीच थांबला होता. श्रुती, प्रसाद आणि तिच्या गँगनी आज पार्टी करायचं ठरवलं होतं. श्रुतीला छान तयार होताना बघून शौर्याला काय करावं ते कळत नव्हतं. बरं, त्याला तिला विचारताही येत नव्हतं. श्रुतीने व्हाईट जीन्स आणि रेड टॉप घातला होता. कानात नाजूक खड्याचे, एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात वॉच, पायात शूज. श्रुती विना मेकअप कमालीची सुंदर दिसत होती. तिचे ओठ मुळातच लाल भडक होते, त्यामुळे ती कधीच लिपस्टिक लावत नसे आणि त्यात मॅडमना ह्या सगळ्या गोष्टींचा भयंकर कंटाळा होता. शौर्य डोळे फाडून तिला पाहतच राहिला. श्रुतीने मात्र त्याच्याकडे एकदाही पाहिले नाही. श्रुती तिचं आवरून खाली गेली की लगेच शौर्य तयार झाला आणि श्रुती निघायची वाट पाहू लागला. श्रुतीच्या बुलेटचा आवाज आला तसा शौर्य लगेच खाली आला आणि त्याची बाईक घेऊन तिचा पाठलाग करू लागला. श्रुती आधी प्रसादच्या घरी गेली. प्रसाद त्याचा आवरून आला आणि श्रुतीच्या मागे तिच्या बुलेटवर बसला. इकडे शौर्याचा मात्र तिळपापड झाला होता. तो रागातच त्या दोघांचा पाठलाग करत होता. श्रुतीचा आवाज नीट ऐकू येत नसल्याने प्रसाद सतत श्रुतीच्या जवळ जात होता आणि इकडे शौर्याचा पारा चढत होता. थोड्या वेळात श्रुती आणि प्रसाद त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी त्यांच्या गँगला भेटले. आज खूप धमाल मस्ती करायची सगळ्यांनी ठरवलं होतं. सगळे जवळच असलेल्या एका कॅफेत गेले. मस्त गप्पा मारत सगळ्यांची धमाल मस्ती सुरू होती. नंतर सगळ्यांनी मूव्ही बघायचं प्लॅनिंग केलं. श्रुतीने घरी फोन करून आधीच कळवले होते. मूव्ही बघताना श्रुतीने फोन सायलेंटवर टाकला होता. मूव्ही बघून झाल्यावर श्रुतीने फोन काढून पाहिला तर तिच्या वडिलांचे आणि डॅडचे खूप सारे मिस कॉल तिला दिसले. फोन बघून श्रुती टेन्शनमध्ये आली. तिने लगेच तिच्या वडिलांना फोन लावला. हॅलो बाबा, तू ठीक आहेस ना? आई, आजी सगळे ठीक आहात ना? इतके का फोन केले सांग ना. अगं हो, बोलू देशील तर सांगेन ना, श्रुतीचे वडील म्हणाले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून श्रुतीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने प्रसादला काहीतरी कारण सांगितले आणि ती लगेच तिथून निघाली. श्रुती ताबडतोब सिटी हॉस्पिटलला पोहोचली. रिसेप्शनवर चौकशी करून धावतच जिना चढत पळत गेली. तिसऱ्या मजल्यावर गेली तर समोर सगळे तिला बसलेले दिसले. कावेरीबाईंची रडून रडून अवस्था बेकार झाली होती. सुमित्राबाई त्यांना सावरत होत्या. श्रुतीला काय बोलावे ते सुचत नव्हते. तिला पाहून तिच्या वडिलांनी तिला जवळ बोलावले. श्रुतीच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. कसेबसे तिच्या तोंडून शौर्याचं नाव निघालं, पण सध्या कोणीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. तिच्या वडिलांनी तिला शौर्याचा ॲक्सिडेंटबद्दल सविस्तर सांगितलं. ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता ते ऐकून श्रुतीच्या साधारण लक्षात आले की शौर्य तिच्या पाठी आला होता, पण तिने सगळ्यांना ते सांगणं टाळलं. शौर्याच्या डोक्याला मार लागला होता. उजवा हात फ्रॅक्चर झाला होता आणि पायाला थोडं लागलं होतं. थोड्या वेळाने शौर्य शुद्धीवर आला. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सगळे एक एक करून त्याला भेटले. शेवटी श्रुती आतमध्ये गेली. तिला पाहून शौर्याने नजर फिरवली. श्रुतीही काहीच बोलली नाही. थोडा वेळ ती शौर्याजवळ बसून राहिली, पण शौर्याने एकदाही डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं नाही.
श्रुतीला खूप वाईट वाटले. हे सगळं तिला कोणालाच सांगता येत नव्हते. खूप उशीर झाला होता म्हणून तिने सगळ्यांना घरी जायला सांगितले आणि ती स्वतः शौर्यजवळ थांबली. कावेरीबाई जायला तयार नव्हत्या, पण तिने समजूत काढून त्यांना घरी पाठवले. प्रेम नाही मग कशाला नसत्या उठा ठेवी करायच्या? काय गरज होती पाठीमागे यायची, नसता उद्योग करायची? श्रुतीची मनातच बडबड सुरू होती. ती तिथेच समोर सोफ्यावर बसून राहिली. थोड्या वेळात बसल्या जागी तिलाही झोप लागली. रात्री 3च्या सुमारास शौर्याला जाग आली. त्याची नजर समोर झोपलेल्या श्रुतीवर गेली. तिचा चेहरा त्याला ओढल्यासारखा वाटला. का थांबली ही? घेतलं असतं माझ्या घरच्यांनी पाहून. जायचं ना त्या प्रसादकडे. शौर्याची मनात चरफड चालू होती. विचार करतच त्याला पुन्हा झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी डॅड हॉस्पिटलला आले. श्रुती नुकतीच फ्रेश होऊन बसली होती. शौर्य अजूनही झोपलेलाच होता. डॅडनी श्रुतीला घरी जायला सांगितले, पण श्रुती ऐकायला तयार नव्हती. थोड्याच वेळात डॉक्टर आले. शौर्याला तपासून त्याला अजून काही त्रास होतोय का ते विचारू लागले. डोकं आणि बॉडी थोडं पेन करतंय, शौर्याने सांगितलं. डॉक्टरांनी त्याला पेनकिलरचं इंजेक्शन दिलं आणि त्याला थोड्या वेळाने पेज देऊन बाकीची औषधं द्यायला सांगितली. घर जवळच असल्याने श्रुतीने डॅडना तिथेच थांबायला सांगितले आणि ती स्वतः घरी गेली. थोड्या वेळातच श्रुती शौर्यासाठी पेज घेऊन आली. शौर्याला पेज भरवायची होती, पण शौर्य तिच्याकडे रागाने बघत होता. श्रुतीने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि गुपचूप त्याला पेज भरवायला चमचा पुढे केला, पण शौर्याने तोंड फिरवले. जे काही असेल ते नंतर बघू, श्रुती म्हणाली. आता तुमची तब्येत महत्त्वाची आहे, श्रुती त्याला म्हणाली. तरीही शौर्याने तोंड फिरवले. श्रुती त्याच्या पुढची होती. तिने एका हाताने त्याचे तोंड धरले आणि दुसऱ्या हाताने पेजचा चमचा त्याच्या तोंडात कोंबला आणि डोळे वटारून त्याला सगळी पेज जबरदस्ती खाऊ घातली. नर्सला बोलावून त्याला औषधही दिलं आणि शांत झोपायला लावले. श्रुती शौर्याची पुरेपूर काळजी घेत होती. दोघं बोलत नसले तरी श्रुती त्याच्यासाठी धावपळ करत होती. शौर्यही सगळं विसरून थोडा मोकळा झाला होता. त्याचे मित्र, कॉलेजचा शिक्षक वर्ग सगळेच त्याला एक एक करून भेटायला येत होते. असेच 8 दिवस निघून गेले. आज शौर्याला डिस्चार्ज मिळणार होता, म्हणून श्रुती त्याचे कपडे आणायला घरी निघून गेली. श्रुती घरी आली आणि फ्रेश झाली. नाही म्हटलं तरी या 8 दिवसात तिची खूपच धावपळ झाली होती. थोडा वेळ आप्पासाहेबांशी बोलून ती पुन्हा तिच्या रूममध्ये आली. शौर्याचे कपडे घेऊन तिला पुन्हा हॉस्पिटलला जायचं होतं. आज पहिल्यांदा ती शौर्याच्या कपाटाला हात लावत होती. त्याला सहज घालता येतील असे कपडे श्रुती शोधत होती. कपडे शोधतानाच श्रुतीला कपड्यांखाली काही पेपर्स ठेवलेले दिसले. श्रुतीने ते अलगद बाहेर काढले. इथे का ठेवले असतील हे पेपर्स? श्रुती मनातल्या मनात बडबडत होती. तिने ते पेपर्स पाहायला सुरुवात केली आणि श्रुतीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती झटकन खालीच बसली. तिचं डोकंच काम करेनासं झालं होतं. कावेरीबाईंच्या आवाजाने ती भानावर आली आणि तिने ते पेपर्स होते तसे पुन्हा ठेवून दिले. शौर्याचे कपडे घेतले आणि तिचं आवरून ती पुन्हा हॉस्पिटलला गेली. तिचे वडील आणि डॅड दोघेही तिथेच होते. डिस्चार्ज घेऊन ते सगळेच घरी आले होते. शौर्याला हळूवारपणे त्याच्या रूममध्ये डॅड आणि वसंतराव घेऊन गेले. श्रुती त्याच्यासाठी खिचडी बनवायला किचनमध्ये निघून गेली. शौर्याचा उजवा हात फ्रॅक्चर असल्यामुळे श्रुती त्याला भरवणं वगैरे सारं काही पाहत होती. एरवी कुंभकर्णासारखी झोपणारी श्रुती शौर्याच्या जराशा हालचालीनेच जागी होत होती. तिचं असं काळजी घेणं दिवसेंदिवस शौर्याच्या अंगवळणी पडत होतं. पण प्रसादचा फोन आला की त्याची चिडचिड व्हायची. श्रुती मात्र तिचं काम चोख करत होती. तिचं मन थोडं नाराज होतं, पण तरीही ती ते ना कोणाला दाखवत होती ना कोणाजवळ काही बोलत होती. अकॅडमीतही ती सध्या जात नव्हती, पण आता तिने तिच्या स्वप्नाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. त्या दृष्टीने ती अभ्यासाला लागली होती. शौर्याकडेही ती व्यवस्थित लक्ष देत होती. कॉलेज संपलं तरी श्रुती कशाचा अभ्यास करते हे काही केला शौर्याला कळत नव्हते. त्याच्या पायालाही मार लागल्यामुळे जास्त हालचाल करायला त्याला डॉक्टरांनी बंदी केली होती. भावनिकदृष्ट्या श्रुती त्याच्यापासून दूर झाली होती. ती फक्त तिचं कर्तव्य पार पाडत होती. बोलत तर दोघेही नव्हते. शौर्य थोडा थोडा श्रुतीकडे खेचला जात होता. त्याची काळजी घेणं, त्याच्यासाठी त्याच्या एका शब्दावर पळणं, ह्या सगळ्यामुळे तो श्रुतीकडे ओढला जात होता. चित्राला तो आता विसरायचा पूर्णपणे प्रयत्न करू लागला होता. कारण गेल्या काही महिन्यात ती कुठे आहे, का लग्नातून पळून गेली, ह्या प्रश्नांची उत्तरं काही मिळाली नव्हती. मिळणार तरी कशी? तिने कोणाशीच कॉन्टॅक्ट ठेवले नव्हते. चित्रासोबत रंगवलेल्या स्वप्नांची चित्रा जणू चिताच पेटवून गेली होती. बालपणीचं त्याचं प्रेम एका क्षणात उद्ध्वस्त करून ती निघून गेली होती. अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात चित्रासाठीचं त्याचं प्रेम त्याला श्रुतीपासून लांब ठेवत होतं. तिच्यासाठी त्याचं मन झुरत होतं. ती पुन्हा येईल या एका आशेवर ते जिवंत होतं. एकीकडे श्रुती निस्वार्थपणे त्याचं सारं काही करत होती. तिने आता दुपारची बॅच घेतली होती.
अकॅडमीत जाणं तिला गरजेचं होतं. तिने कॉन्ट्रॅक्ट जे केलं होतं. श्रुती आतल्या आत खुडत होती. पण गोष्टीच अशा होत्या की तिला कोणाबरोबर शेअर करताही येत नव्हत्या. अशातच एक दिवस एक व्यक्ती शौर्यला भेटायला आली होती. त्या व्यक्तीला पाहून सगळेच अवाक झाले होते. अचानक ती व्यक्ती अशी समोर आली होती की सगळेच विचारात पडले होते. इतके दिवस तिच्या नसण्याची आता सगळ्यांनाच सवय झाली होती. श्रुतीला तर काहीच कळत नव्हते. आप्पासाहेबांना तर खूपच राग आला होता. अक्कासाहेब ही मनातल्या मनात चरफडत होत्या. सगळं कसं आता जुळून आलं होतं. त्या व्यक्तीला पाहून कावेरीबाईंचं तर डोकंच फिरलं होतं. कधी न चिडणाऱ्या त्या आज त्यांचा राग उफाळून आला होता. त्यांचे डोळे आग ओकत होते. पण अधिकरावांनी शांत राहण्यासाठी खुणावले. डॅड स्वतः पुढे झाले. आता इथे येण्याचं कारण? ते जरा आवाज चढवूनच बोलले. पण त्या व्यक्तीच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. श्रुती मात्र तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. तिला मात्र कोणत्याच गोष्टीचा अंदाज लागत नव्हता. ती व्यक्ती मात्र श्रुतीकडे आश्चर्याने पाहत होती. असं कोण शौर्यला भेटायला आले? कोणते पेपर श्रुतीच्या हाताला लागलेत? ते बघूयात उद्याच्या पार्टमध्ये. तर आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.